अभिनेता सुबोध भावे यांच्या निवासस्थानी पुण्यातल्या निवासस्थानी गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि दरवर्षी सुबोध भावे यांच्या निवासस्थानी एक वेगळा गणेशोत्सव पाहायला मिळतो। काय यंदाचं काय वैशिष्ट्य आहे, काय देखावा नेमका काय केलाय? बाप्पाच्या आयुष्यातलीच गोष्ट आहे जी आपण सगळ्यांनी ऐकली, आपल्याला माहिती आहे की कार्तिक स्वामी आणि त्यांच्यामध्ये एक स्पर्धा लागते की पृथ्वीला 3 प्रदक्षिणा मारायच्या आणि कार्तिक स्वामी स्वतः जातात पृथ्वीला प्रदक्षिणा मारायला, गणपती बाप्पा मात्र स्वतःच्या आई वडिलांनाच 3 प्रदक्षिणा मारतात आणि ते म्हणतात की माझ्यासाठी माझं सर्वस्व, माझं जग म्हणजे माझे आई वडील आहेत। मला असं वाटतं गोष्ट छोटी आहे पण शिकवण खूप मोठी आहे। आपण देखील आपल्या आईवडिलांचा सन्मान केला पाहिजे, आदर केला पाहिजे, त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे, त्यांचा सांभाळ केला पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मातृदेवो भव, पितृदेवो भव, गुरुदेवो भव। मातृदेवो भवपासून आपल्या कार्यक्रमाची, आपल्या नमस्काराची सुरुवात होते। तर सगळ्यात पहिले आईवडील आपले गुरु असतात, आपले आदर्श असतात, त्यामुळे छोट्याशा गोष्टीतनं बाप्पांनी खूप मोठी शिकवण दिली। बरोबर, तुम्ही सातत्याने वेगवेगळ्या सामाजिक विषयांवरती भाष्य करत असता किंवा तुमची जी काही भूमिका मत असतं ते मांडत असतात। गणेश उत्सवाचं बदलतं स्वरूप तुम्ही बघत आहात आणि यंदा पुण्यातला गणेशोत्सव यासाठी चर्चेत आला की विसर्जनाच्या मिरवणुकीच्या संदर्भातला जो काही वाद होता की मिरवणुकांना फार उशीर होतो, 35-36 तास होत असतात, यावर देखील यंदा खूप चर्चा झाली। तुमचं नेमकं काय वाटतं की ज्या पद्धतीने बदलतं रूप या सगळ्या गणेशोत्सवाचं काय वेळेतच व्हायला पाहिजे, गोष्टी शिस्तीमध्ये व्हायला पाहिजेत, कारण उत्सव हा बेशिस्त असून चालत नाही, त्या उत्सवाची एक शिस्त असायला लागते। तुम्ही साधं घरातलं एखादं कार्य केलं तरीसुद्धा ते शिस्तीत करावं लागतं ना, त्याला बेशिस्त असून तो कारभार चालत नाही। तसा हा उत्सव गणपती बाप्पाचा आहे, मुळात बुद्धीच्या देवतेचा उत्सव आहे, त्यामुळे तो शिस्तीत केला पाहिजे, बुद्धीचा वापर करून केला पाहिजे। आता एक नवीन प्रकार सुरू झाला गेले काही वर्ष, आगमन मिरवणूक, मग विसर्जन मिरवणूक, म्हणजे ते अनएंडिंग आहे आणि आपणच त्याला इतका पुढाकार दिला आहे की त्या आगमन मिरवणुकीच्या दिवशी लोकांना इथनं इथे कुठेही गावात प्रवासही करता येत नाही, रस्ते बंद असतात। ते आगमन मिरवणुकीची खरंच गरज आहे का? मंडळात आपण डायरेक्टली गणपती बाप्पाला बसून प्राणप्रतिष्ठा करू शकत नाही का? कारण एक विसर्जन मिरवणूक आहेच ना, त्याच्यात अजून एक आगमन मिरवणूक। तर मला असं वाटतं की त्या विसर्जन मिरवणुकीची सुद्धा शिस्त असली पाहिजे। 10व्या दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशीच गणपती बाप्पाचं विसर्जन व्हायला पाहिजे, पण केवळ आपल्या नाच करण्यासाठी म्हणून आणि केवळ आपल्या स्वार्थासाठी म्हणून त्या गणपती बाप्पाला वेठीस धरणं ही काही फार पटणारी गोष्ट नाही आहे। त्याच्यामुळे डीजे मुक्त गणेशोत्सव यावर्षी पुणेकर साजरा करतात, त्याचं मनापासून कौतुक आहे। त्याच पद्धतीने लेझर मुक्त गणेशोत्सव साजरा करतात, त्याही गोष्टीचं कौतुक आहे आणि मला असं वाटतं कुठल्याही सामाजिक चांगल्या गोष्टींची सुरुवात पुण्यापासून झाली आहे आणि पुणेकरच राष्ट्राला मोठा संदेश देतात, त्यामुळे त्यांनी जर या चांगल्या गोष्टींचा संदेश दिला तर पुढे भारतात देखील या प्रकारचे बदल होऊ शकतात। काय बाप्पाकडे काय साकडे घातले, काय काही नाही, काय घालायचं, न मागता त्यांनी एवढं दिलंय, ते टिकून ठेवण्याची बुद्धी एवढं साकडं घातलंय। धन्यवाद। कॅमेरामन सुशांत राऊत सह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।